फक्त घर सांगत चल. स्वतःच घर सांग, नाही तर मार खायला घालशील. हा त्या दिवशी तसं झालं साहेब. दारू पिऊन दुसऱ्याच्याच घरात शिरलो म्हणले जेवायला वाढ बायको. असा तांब्या हाणला त्या बाईने फिकून. एक काम कर, तूच पुढे चल, मी मागे चलतो. अहो पण मला पण जरा माग ना. झालं का तुझं सगळ्या गावच्या उकेवडे कुंकून? अरे तुला किती सांगायचं, कळत नाही का रे? तू माझं जगणं नकोस केलंय. अरे आग लागो तुझ्या त्या दारूला. सकाळ संध्याकाळ नुसता ढोसत राहतो. अरे उलटत कसं नाही कुठं तू? हा किती वेळा सांगायचं रे? अरे काम धंद्याचं बघ जरा, पोरा बाळांचं बघ, संसाराचं काय पडलं का नाही तुला? किती सांगायचं तुला? हा मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू का? इंग्लिश परवडत नाही का हल्ली? आपली देशी दारूच बरी. अरे असा कसा इतका निर्लज्ज रे तू? हा तुझ्यात काही फरक पडणार नाही, तू जसाचा तसाच राहणार आहेस. अरे तब्येत बघ माझी कशी झालीये. चांगली फुगली असती. चंद्र कलेने वाढतोय आणि तू किलोने वाढती. खूप कठीण आहे बाबा माझं. तुला किती सांगितलं तरी तू तसाच राहणार आहेस. अरे वाटोळ झालं माझं तुझ्या नादाला लागून. तुला पोरांची पण काळजी नाही का रे वाटत? हा कोणाच्या? अरे आपल्या पोरांची का दुनियाच्या पोरांची काळजी सांगायची का तुला? बर आपल्याला पोरं आहेत आणि त्यांचं शिक्षण आहे. अरे कोण करणार हे सगळं? तुझा बाप. माझा बाप? दरवेळेस माझा बाप दिसतो का? अरे तुझं काही कर्तव्य आहे का नाही बाप म्हणून करण्याचं? हा तुला पण 2 पोरं आहेत. तेच म्हणलं संख्या कधी वाढायची. अरे तू गप्प बसला तर संख्या होईल ना कमी. अगं मगाच्या पासून मी गप्पच आहे. तुझीच पीर चालली. जा ना, जा जरा काम धंदा कर. मी काम धंदा केल्यावर बाकीचे काय